कडेगावमध्ये मोहरम निमित्त ऐतिहासिक गगनचुंबी ताबुतांच्या भेटीचा सोहळा संपन्न। 150 वर्षाचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरम निमित्तच्या गगनचुंबी ताबूत भेटींचा सोहळा आज पार पडला। कडेगावमधील सुरेशबाबा देशमुख चौक मोहरम मैदान येथे ताबूत भेटीचा मुख्य सोहळा पार पडला। कडेगाव येथील मोहरम ताबुतांसाठी संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे। मागील 150 वर्षापासून कडेगावमध्ये मोहरम निमित्त ताबूत भेटीच्या या सोहळ्याची परंपरा आजही जोपासली जाते आहे। या सोहळ्यात एकूण 14 ताबूत असतात, ज्यामध्ये हिंदू समाजाचे 7 आणि मुस्लिम समाजाचे 7 ताबूत असतात आणि हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भाविकांनी कडेगावमध्ये उपस्थिती लावली। या ताबूत भेटीच्या सोहळ्याप्रसंगी माजी आमदार मोहनराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, पंचायत समिती सभापती जितेश कदम उपस्थित होते। हिंदू मुस्लिमांचं ऐक्याचं प्रतीक म्हणून या मोहरम सणाकडे बघितलं जातं आणि कडेगाव शहरामध्ये जवळजवळ 200 वर्षापासून हा मोहरम सण या ठिकाणी साजरा केला जातो आणि याच्यामध्ये हिंदू समाजाचा मोठा सहभाग या सणामध्ये असतो आणि हिंदू मुस्लिम मिळून हा सण या ठिकाणी साजरा करत असतात। खरं तर भारतामध्ये किंवा हिंदुस्थानामध्ये हिंदू मुस्लिमाचं ऐक्याचं प्रतीक जर बघायचं असेल तर तुम्हाला कडेगावचा मोहरमचा ताबुताचा सण या ठिकाणी बघायला मिळेल। सगळ्या समाजाचे ताबूत या ठिकाणी तयार केलेले आहेत। जवळजवळ 100-150 फूट उंचीचे ताबूत या ठिकाणी आहेत आणि सगळे एकत्रित मिळून या ताबुतांच्या भेटी या ठिकाणी होत असतात आणि त्या ठिकाणी आता भेटीचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णपणे झालेला आहे। मी या निमित्तानं या मोहरम सणाला आमच्या सगळ्यांच्या वतीने शुभेच्छा देतो। आज हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असणाऱ्या आपल्या कडेगाव मधल्या मोठ्या गगनचुंबी मोहरमचा हा सोहळा आता नुकताच मागाशी पार पडलेला आहे। गेल्या 250 वर्षाहून अधिक या सणाची परंपरा या कडेगावला लाभलेली आहे। याच्यामध्ये खऱ्या अर्थानं देशामधून अनेक ठिकाणून लोक त्या ठिकाणी मोहरमच्या ह्या भेटी बघण्यासाठी येत असतात। मला वाटते अशा प्रकारचे गगनचुंबी जे काही आम्ही ताबूत उभे करतो हे ताबूत देशामध्ये खूप क्वचित ठिकाणी, त्यामधलं एक म्हणजे कडेगाव या ठिकाणी उभे केले जातात आणि आम्ही सर्व कडेगावकर मिळून त्या ठिकाणी सर्व समाजातले बांधव हे एकत्रित होऊन हे साजरा करतात। हे सगळ्यात मोठं ह्याची खासियत आहे। त्याचबरोबर हे ताबूत जे उभे केले जातात या ताबुतांमध्ये सुद्धा 12 बलुतेदारांना त्याचा मान दिला गेलेला आहे। गावातल्या प्रत्येक समाजातला व्यक्ती तो याच्यामध्ये समाविष्ट होऊन त्या ठिकाणी ताबूत उभे करत असतो आणि हे आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे। ब्युरो रिपोर्ट SPN मराठी।